ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार। आपल्या या कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। या कुटुंबाचे सर्वेसर्वार आणि कुटुंब प्रमुख आपले स्वामी आहेत। आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेचे व्रत पिवळा गुरुवार व्रत। हे व्रत श्रद्धेने केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, मनाला शांती मिळते आणि स्वामी कृपा अनुभवायला मिळते असे अनेक भक्तजन सांगत असतात। पिवळा गुरुवार म्हणजे काय? पिवळ्या गुरुवारचे व्रत म्हणजे काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिवळ्या गुरुवारचे व्रत कसे करावे, त्याची पूजाविधी आणि उद्यापन कसे करावे हे जाणून घेणार आहोत। पिवळा गुरुवार म्हणजे काय? मित्रांनो, गुरुवार हा गुरूंचा दिवस मानला जातो। श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयाचे अवतार असल्यामुळे गुरुवार हा दिवस स्वामी भक्तांसाठी फार महत्त्वाचा आहे। पिवळा रंग हा ज्ञानाचा, समृद्धीचा, गुरुकृपेचा प्रतीक मानला जातो, म्हणून हा दिवशी पिवळ्या रंगाचा वापर करून स्वामींची उपासना केली जाते। पिवळ्या गुरुवारचे व्रताचे महत्त्व जाणून घेऊया। हे व्रत केल्याने संकटापासून संरक्षण मिळते, मानसिक ताण, भीती, नकारात्मकता दूर होते, कर्ज, अडचणी, आजारपण यामध्ये दिलासा मिळतो, विवाह, संतती, नोकरी, व्यवसायातील अडथळे दूर होतात, घरात शांतता व सकारात्मक ऊर्जा वाढते। अनेक भक्त सांगतात की स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला की स्वामी आपोआप मार्ग दाखवतात। चला तर मग जाणून घेऊया पिवळ्या गुरुवारचे व्रत कसे करावे। व्रत कधी सुरू करावे? कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकता। शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती सुरुवात करावी। 5, 7, 11 किंवा 21 गुरुवार संकल्प करून ती सुरुवात करावी। गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ पिवळे कपडे परिधान करावे, घरातील पूजास्थानी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी, स्वच्छ आसनावरती पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे। पूजेसाठी लागणारे साहित्य: पिवळी फुले, हळद कुंकू, अक्षदा, पिवळी फळे, चणा डाळ किंवा हरभरा, तुपाचा दिवा, पिवळी मिठाई, पंचामृत इत्यादी साहित्य गोळा करून घ्यावे। सर्वप्रथम स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा, हळदी कुंकू वाहावे, पिवळी फुले अर्पण करावी आणि श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावे। 11, 21 किंवा 108 वेळा नामजप करावा। मनोभावे आपली इच्छा स्वामींच्या चरणी ठेवावी। नंतर हातात अक्षदा व पाणी घेऊन म्हणा, आज गुरुवारी मी म्हणजे स्वतःचे नाव घ्या, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेसाठी पिवळा गुरुवार व्रत व पूजा करीत आहे। माझ्या जीवनातील संकटे दूर व्हावेत, मनात सद्बुद्धी, शांती व समाधान लाभावे, श्री स्वामी समर्थ कृपा असावी अशी विनंती स्वामीचरणी करा। हातातील अक्षदा व पाणी स्वामीचरणी अर्पण करून ओम श्री स्वामी समर्थाय नमः असे 3 वेळा म्हणावे। नंतर प्रत्येक पिवळी फुले अर्पण करत असताना स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे म्हणावे 3 वेळा। ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। तसेच पिवळा गुरुवार विशेष फलदायी मंत्र म्हणजे ओम भ्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचे सुद्धा 108 वेळा जप करावे। त्यानंतर दत्तात्रय मंत्र म्हणावा। ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। नंतर हात जोडून श्रद्धेने म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा विश्वासच या व्रताची खरी ताकद आहे। अनेक भक्त सांगतात की मी काहीच मागितले नाही, फक्त स्वामींवरती विश्वास ठेवला आणि माझ्या आयुष्यातील कठीण काळ हळूहळू बदलत गेला। म्हणून श्रद्धेने हे व्रत करा। आता देवाला नैवेद्य अर्पण करा। नैवेद्य ठेवताना म्हणा, ओम नैवेद्य समर्पयामी
श्री स्वामी समर्थ प्रसन्न होत. नैवेद्य अर्पण करून झाल्यावरती हात जोडून प्रार्थना करावी. हे श्री स्वामी समर्थ महाराज, अज्ञान, दुःख व संकटे दूर करा. माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या. गुरुकृपा सदैव माझ्यावरती राहो. श्री स्वामी समर्थ कृपा करावी, अशी प्रार्थना करावी. आता आरती करून ही पूजा पूर्ण करावी. पूजनानंतर प्रसाद घ्या, घरातील सदस्यांना द्या. शक्य असल्यास गरजू व्यक्तीस दान करा. व्रत करतानाचे नियम: शक्यतो सात्विक आहार घ्या. पिवळे पदार्थ खा. क्रोध, वाईट विचार टाळा. पिवळी वस्त्र परिधान करा. मन, वाणी आणि कृती, बुद्धी शुद्ध ठेवा. शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. चला तर मग जाणून घेऊ व्रताचे उद्यापन कसे करावे. शेवटच्या गुरुवारी स्वामींना नैवेद्य अर्पण करून झाल्यावर गरजू लोकांना पिवळे अन्न किंवा वस्त्र दान करा. मनापासून धन्यवाद व्यक्त करा आणि स्वामींच्या संदेशांवरती चालत राहा. मित्रमैत्रिणींनो, पिवळा गुरुवार व्रत म्हणजे फक्त विधी नाही, तर स्वामींवरचा अखंड विश्वास आहे. जर श्रद्धा खरी असेल तर स्वामी कृपा नक्कीच मिळते. स्वामी समर्थ सर्व संकटातून मार्ग काढतात. फक्त मनापासून हाक मारायला हवी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा स्वामी भक्तांसोबत, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.